नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तयार. मात्र निर्णय केव्हा होणार? चला तर पाहूया याविषयीची सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही महत्त्वाची माहिती शेअर करायला सुद्धा विसरू नका. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष एवढे आहे. याशिवाय देशातील इतर 25 राज्य शासनातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष एवढे आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्र राज्यातील गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील 60 वर्ष करण्यात आले आहेत. मात्र उर्वरित राज्य कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंटचे एज अजूनही 58 वर्ष एवढेच आहे. यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच राज्यातील सर्व राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष झाले पाहिजे अशी मागणी आता केली जात आहे. यासाठी वारंवार शासनाकडे निवेदने देखील दिले गेले आहेत. मात्र शासनाला या संदर्भात अजूनही निर्णय घेतले गेले नाही. विशेष म्हणजे या मागणीच्या पार्श्वभूमीवर संबंधितांच्या माध्यमातून सातत्याने आंदोलने देखील करण्यात आली. मात्र अजूनही राज्य कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण झालेली नाही. मात्र आता गेल्या काही दिवसापासून शासनाने कर्मचाऱ्यांच्या या मागणीसंदर्भात अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट दिली आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबतचा प्रस्ताव सध्या शासनाकडे विचाराधीन असल्याचे म्हटले होते. राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून आता 2 वर्षे वाढवून 60 वर्ष करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. मात्र आता कर्मचाऱ्यांकडून याबाबतचा अंतिम निर्णय केव्हा घेतला जाईल असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबत तरी निर्णय होणार का हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार याबाबतचा निर्णय घेऊ शकते ही शक्यताही आता नाकारता येत नाही. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून याबाबतचा अंतिम निर्णय केव्हा घेतला जाणार या संदर्भात मात्र अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी राहा. नमस्कार.